दिवसभराच्या बातम्या बघितल्यानंतर संतोष कन्फ्यूज झाला होता. बातम्यांमध्ये अजित पवारांना सिंचन घोटाळ्यावरून 70,000 कोटींवरनं भाजपने दिलेला इशारा त्यानं बघितला. पण मागे जाऊन विचार केल्यावर त्याला लक्षात आलं की या मुद्द्याची सुरुवात तर अजित पवारांनीच केली होती. माझ्यावर 70,000 कोटींचे आरोप झाले, पण पुढे काय झालं? आज मी त्यांच्यासोबतच सत्तेत बसलो ना, असा सवाल अजित पवारांनी केलेला होता आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालेलं होतं. त्यामुळे सिंचन घोटाळ्यावरनं नेमकं कोण कोणाला डिवचतंय हा पहिला प्रश्न संतोषच्या मनात निर्माण झाला. दुसरा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे इतकी टीका, इतकी टोकाची टीका अजितदादांना करण्याची खरंच गरज आहे का? ज्या प्रकारे ते भ्रष्टाचारावरून टीका करतायत, ज्या प्रकारे गुन्हेगारीवरून टीका करतायत आणि पक्षाचे प्रमुख असणारे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशी टीका करतायत आणि दुसरीकडे शरद पवारांसोबतची युती पुढेही कायम राहणार का असं विचारल्यावर अजित पवार म्हणतात, तुमच्या तोंडात साखर पडो. याचा नेमका अर्थ काय? आणि तिसरी घटना, ज्यावेळी मुंबईतले भाजपचे नेते आशिष शेलार असं म्हणतात की सावरकरांची विचारधारा तुम्हाला स्वीकारावीच लागेल, त्यानंतर काही वेळातच अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरी असं सांगतात की शिवशाहू फुले आंबेडकर ही आमची विचारधारा आहे, पुढेही तीच राहणार आणि या विचारधारेसहच तुम्ही आम्हाला स्वीकारलेलं आहे. त्यामुळे संतोषच्या मनामध्ये दोन प्रश्न आहेत की खरोखरच अजितदादा भाजपला डिवचतायत, अंगावर घेत आहेत आणि संघर्षाची ही नांदी आहे का? की ही केवळ निवडणुकांपुरती नुरा कुस्ती आहे आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा सगळं काही आलबेल होणार आहे? तुम्हाला काय वाटतं?